नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर सगळं स्वागत आहे. तर मी माझ्या चॅनलवर काही ना काही नवीन आणतो मित्रांनो व आपली माहिती चॅनलवर सतत देत असतो. कारण की प्रत्येक काही आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही आपण सांगतो ते वेगवेगळे राहते मित्रांनो. तर सगळ्यात चांगलं वाटावं व चांगल्यापैकी आपला व्हिडिओ बनावा हाच आमचा प्रयत्न असतो मित्रांनो. प्रत्येक यूट्यूबच्या माध्यमातून आमचा शोध चालूच आहे, आमचे काम चालूच आहे मित्रांनो. प्रत्येक मार्गदर्शन आमचा चांगल्या प्रकारचा आमचा छोट्या मुद्द्यावर चांगल्या प्रकारचे कंटेंट व नवीन शोध आपल्या चॅनलमध्ये तर प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून आमचा प्रयत्न सतत चालू राहिलो व प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून आमचा व्हिडिओ चांगला व्हावा असा आपला प्रयत्न असतो मित्रांनो. तर तुम्ही सगळ्यांनी मदत चांगली चॅनलच्या माध्यमातून आपला कंटेंट आम्ही तुमच्या माहिती तुमच्यावर भेटावी हेच आमचा उद्देश आहे. तर प्रत्येक यूट्यूबरच्या सध्या एक सांगायचा मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो की व्हिडिओ कसा बनावा आणि कशी माहिती राहावी हे आपल्याला पाहायचं मित्रांनो. आणि त्याच्यातूनच आपल्याला एक स्वतःचा व्हिडिओ बनवून द्यायचा व माहिती आपल्या स्वतः सांगायची मित्रांनो. तर हा आपला ब्लॉग आहे मित्रांनो, यूट्यूब ब्लॉग. तर मित्रांनो हे छोटासा मुद्दा आपण तुम्हाला जीवनसाथी आपण कसा निवडायचा व कसा राहावा हे आपला पहिला टप्पा आपण सांगितलं होतं. आज प्रत्येक माणूस कसं सांगतो की आपला एक व्हिडिओ वेगवेगळा राहावा, माहितीसारखा राहावा, चांगली माहिती राहावी मित्रांनो. तर आपल्या सगळं काही ना काही माहिती आपल्याला पाहायला भेटते त्याच्यामध्ये. पण ते कशा प्रकारे आपल्याला आवड कशा प्रकारे आपल्याला निवडायची व कशा प्रकारे आपल्या जीवनसाथी राहावा हे प्रत्येकाला वाटत असतं मित्रांनो. तर मित्रांनो प्रत्येकाला वाटते जीवनसाथी आपला जे आहे प्रत्येक क्षणाच्या मध्ये साथ देणारा व प्रत्येक सुखादुखात प्रत्येक क्षणामध्ये आपली जी काही आहे आपल्या पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये जे काही आपलं आहे ते पूर्णपणे आपल्याला कुठे बी कशा प्रकारे आपल्याला भरपूर काही चांगल्या टप्प्यात आपल्याला जे माहिती भेटेल मित्रांनो छानपैकी आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला खूप मदत करणारा आपला जीवनसाथी राहावा असा प्रत्येकाला वाटतं मित्रांनो. त्यासाठीच आपल्याला प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगितलं मित्रांनो काही लोक आपल्या मित्रांनो तर चांगल्यापैकी सांगायची पद्धत आमची प्रत्येकाला वाटते की चांगला असं धरावा निवडावा आणि त्यासाठीच आपण हे व्हिडिओ बनवतात मित्रांनो. तर आपल्या चॅनलवर स्टार्ट करूया मित्रांनो. स्टार्टिंग आपली सतत चांगलं दिली मित्रांनो. पुढे आपल्या व्हिडिओ आपलं ब्लॉग जे बनवतो आपण आता ब्लॉग चालू करू मित्रांनो. जास्त आता म्हणजे एक असा मुद्दा राहिला मित्रांनो आपला की हे बनवायच्या माध्यमातून ते कारण काय की तुम्हाला हे सांगू शकतो मित्रांनो. हे ब्लॉग बनवत व्हायचं कारण एकच आहे की मित्रांनो जास्त लाईव्हमध्ये कसं आहे मित्रांनो थोडं आपलं हे झालेलं नाही. तर यासाठी मी एक मार्ग हुडकला ते म्हणजे मित्रांनो हे ब्लॉग यूट्यूब ब्लॉग मित्रांनो. आपण मित्रांनो आपल्याला मदत केली व त्याने म्हणले ब्लॉग जास्त बनवण्याच्यात पुढे काय आपल्याला त्याच्यातून ज्ञान थोडंफार म्हणजे काही थोडीफार माहिती आपण सांगू शकतो मित्रांनो. कारण नेटवर्क प्रॉब्लेम येत नाही जेव्हा आपल्याला जेव्हा टाईम भेटतो आपल्याला डाउनलोड करू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो ह्याच्यातूनच आपल्याला शिकायचं की ब्लॉग हा कसा बनवून जातो व आपले आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर हाच मुद्दा आपल्याला निवडायचा होता मित्रांनो. प्रत्येकाने मदत चांगली केली आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळं काही तुम्हाला सांगू मित्रांनो. तर पुढे असेच आमचे कंटेंट तुम्हाला पाहायला भेटतील व त्याच्यातून शोध आमची चांगली राहावं हेच आमचा उद्देश आहे. त्याचा चालू करून आपल्याला स्टार्ट करून बोलू मित्रांनो की प्रत्येक यूट्यूबरच्या एक मनामध्ये गोष्ट की आपला आता हे आपला मुद्दा होता मित्रांनो साथी जर कसा निवडावा. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला वाटते की आपला जीवनसाथीदार जे असते प्रत्येक परिस्थितीमध्ये आपला साथ राहावा, प्रत्येक सुखादुखात आपला साथ राहावा मित्रांनो. त्याच्या अगोदर आपण पाहूया मित्रांनो की जीवनसाथी जो आपण बघायला जातो मित्रांनो कशा प्रकारे आपल्याला राहावा असं प्रत्येक मुलाची इच्छा कशी राहते ते आपण थोडं चर्चा करू मित्रांनो. की त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटते आपल्या जीवनसाथी जे आहेत आपल्या आईवडिलाला सांभाळणारा, प्रत्येक काही क्षणामध्ये आईवडिलाची सेवा करणारा, प्रत्येक सुखादुखात प्रत्येक जागी साथ देणारा राहावा वाटतं मित्रांनो. प्रत्येक जागी कुठं ना कुठे ते एक साथीदाराची कुठं ना कुठं चांगली मदत राहावी आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक क्षणामध्ये आपल्या काही कुठं ना कुठं सतत आपलं जे दुःख आहे तिला दुःख आपलं राहावं, त्याचं दुःख आपल्याला दुःख राहावं, आपलं सुख तिला सुख राहावं, आपलं दुःख आपलं तिला दुःख राहावं. तर साथीदार त्यालाच म्हणत जातात मित्रांनो. प्रत्येक क्षणी हे जे असते मित्रांनो साथीदार आपल्या सतत आपल्यासाठी लढणारा व आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी त्याग देणारा मित्रांनो साथीदार म्हणतात की प्रत्येक काय आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून आपण सांगतो. तर साथीदाराचं महत्त्व काय असतं की प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे चॅनलच्या माध्यमातून कुठे ना कुठे आपण सांगत असतो मित्रांनो की प्रत्येक जे साथीदार असते प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला मदत करत असतो. तर ती साथीदार राहा मित्रांनो. आजचा आपण जे व्हिडिओ बनवतो मित्रांनो एक मुद्दा म्हणून आपण सांगितलं त्याच्यामध्ये की कशा प्रकारे साथीदार राहावा त्याची आपली प्रत्येक जी आपली क्षमता सांगायची मित्रांनो. साथीदाराच्या जे काही मदत असते मित्रांनो की प्रत्येक सुखादुखात आणि प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला त्यांचा एक अनुभव असतो मित्रांनो. प्रत्येक जे नवऱ्याचं दुःख असतं ते बायकोचं दुःख राहावं लागतं मित्रांनो. तरच
ताळमेळ बसते असते मित्रांनो. तर नवरा काय करतं बायकोकडे म्हणतात ते त्याला तसल्या प्रेमाला प्रेम म्हणतात मित्रांनो. ते एक छळ झालं मित्रांनो. तर अशा अविश्वासावर कधी जीवन घडवू नये मित्रांनो. कारण की जे नाही त्याची आठवण करणं काही अर्थ नसतो. यासाठी साथीदार चांगला निवडायचा असला तर मित्रांनो आपण एक चांगल्या प्रकारचा आपल्या घर गृहस्थीमध्ये कशा परिस्थितीमध्ये आपल्या संग राहणार असा साथीदार हवा मित्रांनो. कारण की आज प्रत्येकाची आवड जी आहे मित्रांनो तशावरच आहे अवलंबून. आज प्रत्येक माणूस मित्रांनो की जास्तीत जास्त साथीदाराची प्रत्येक क्षणोक्षण व प्रत्येक काही आपल्या मित्राप्रमाणे आपला सहभागी व्हावा सुखात आणि दुःखात मित्रांनो. प्रत्येक क्षणामध्ये तर तो जीवनप्रमाणे आपला जीवन प्रत्येक गोष्टी काय आपल्याला एक ह्याच्यामार्फत आपल्याला कळतं मित्रांनो. आणि त्याचं आपल्याला आपण मुद्दे सांगतात की प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला साथीदार सतत कुठे ना कुठे कसल्या परिस्थितीमध्ये आपला साथ देत असतो. कशा परिस्थितीमध्ये साथ सोडत असतो मित्रांनो. तर प्रत्येक काही आपल्याला वेगवेगळ्या जीवनामध्ये भरपूर काय पाहायला भेटत मित्रांनो. आजकालचे कुठे जे काही धोके या जो होतात प्रत्येकाला की 4 दिवस राहणार बायका खोटं बोलणार जाणार निघून तसल्या बायकावर तसल्या छळे बायकावर आपण कुठे विश्वास ठेवणार मित्रांनो. कारण की आज सध्या ते जे मुलीच्या रूपात जे लग्न करून धोके देतात काही बायका आपल्याला फसून जातात काही तसल्या बायका जीवावर आपण आपल्या जीवन व्यर्थ वाया घालायचं असते मित्रांनो. तर जीवन साथीदार असा निवडा की प्रत्येक क्षणामध्ये सुखामध्ये दुःखामध्ये त्याच्या संघात जीवन व्यतीत करणारे राहावे मित्रांनो. आणि तीच शेवट करू शकते मित्रांनो. आणि तीच आपल्या प्रत्येक क्षणामध्ये साथ देऊ शकते. आज प्रत्येकाचा कुठे ना कुठे कसल्या प्रकारे आपल्याला प्रत्येक काय वेगवेगळं पाहायला भेटतं मित्रांनो. कुठे ना कुठे आपल्याला वेगवेगळ्या चर्चा ऐकायला भेटत कुठं काय प्रकार झाले कसा नाही. कुठे आपल्याला वेगवेगळ्या कहाण्या ऐकायला भेटतं मित्रांनो. की एक नवरा असून देखील कोण कुठं काय नाही काय आहे तर काय नाही काय आपल्याला दिसून येते मित्रांनो. तर तसल्या जे काही आपल्या ह्याच्यामध्ये नाही तर तसं बिलकुल नाव सोडून आपण दुसऱ्या तसं काही आपल्याला कुठं दिसत असलं तर तसं दुसरं लग्न करून आपण लग्न दुसरं करून आनंद सगळ्यात मुख्य मित्रांनो चांगलं म्हणजे की आपलं जीवन सुखदायी व समृद्धी होतं मित्रांनो. कारण की ज्याला काही कारण की एक नाही दोन नाही 3 ह्याचा अर्थ असा मित्रांनो. तर जीवन एकासाठी नाही प्रत्येकाचं जीवन कुठे ना कुठे विकले असतं. तर ह्यासाठी माझा मुद्दा सांगायचा मित्रांनो की जीवनासाठी प्रत्येक क्षणात आपला साथ देणार हवा आणि प्रत्येक मोडवर आपल्या प्रत्येक पावलात आपल्या सगळं राहावं मित्रांनो. तेच आपल्या जीवनासाठी आहे म्हणून त्याला फक्त माणूस चला मित्रांनो. जे आपल्यापाशी नाही त्याला साथीदार म्हणू नका अथवा गोष्टीमध्ये कुठेही आपलं काही वेळ वाया घालू मित्रांनो. आणि जे साथीदार आपल्या प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक क्षणामध्ये आपली आठवण करून आपल्या सवसात राहतो मित्रांनो. कसल्या सुखात दुःखात तर तो जीवनभर आपल्या संग राहू शकतो मित्रांनो. आणि प्रत्येक आपल्या आईवडिलांची सेवा करणारे प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक काही सुखादुःखामध्ये साथ राहणारे प्रत्येक आपल्या घरामध्ये काय म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपले साथ देणारा मिनिटा मित्रांनो. जे काही 1-2 दिवस तर नवऱ्याची वाढ म्हणजे लगेच आठवण करून परत येणारे मित्रांनो. ती बायको सर्वात जास्त नवरा प्रेम करणार असते मित्रांनो. आणि तीच बायको जास्तीत जास्त आपल्या नवऱ्याचं मित्रांनो असते. तिथे देखील माहेरमध्ये देखील आपल्या नवऱ्याचं नाव घेत असते. तीच खरी बायको असते मित्रांनो. सगळं आपल्या नवऱ्याचं नाव घेणे आठवण करणे तर ह्यालाच म्हणतात प्रेम मित्रांनो. कारण की आज प्रत्येक माणूस कुठं ना कुठे काही गोष्ट उठली असते मित्रांनो. तर प्रत्येकाचे काही नाही का प्रेम काय कुठं भरपूर काय माणूस आठवण करत असतो. आणि याच्यामुळेच आपलं सगळं काय कळतं मित्रांनो. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठे काही ना काही गोष्टी ठेवत असतो मित्रांनो. आणि त्याला समजा अमर प्रेम मित्रांनो म्हणजे की हे फक्त अमर प्रेम म्हणजे एक प्रकारचा असं मित्रांनो. खूप लाखातून करोडतून हे असं नवरा प्रेम जे मित्रांनो खूप लाखो करोडतून एक असं मित्रांनो अशी जोडते जे की आपल्या नवऱ्यावर जे प्रेम करतो मित्रांनो. आणि अशा काही खूप घटना आहेत मित्रांनो. तर हे आपल्याला माझ्या चॅनलमध्ये मी का सांगत आहे मित्रांनो की असं प्रत्येक चॅनलमध्ये असं एक आपल्या संगत काय प्रेम पाहायला भेटते. आज असे काय प्रेम करणारे बी भरपूर आहेत मित्रांनो. बायका की जीवनामध्ये लाखो करोडून आहेत मित्रांनो. आपल्या प्रत्येकासाठी जे काही मनपूर्वक वडाखाली हे करतात चक्रा मारतात म्हणजे आपल्या नवऱ्याच्या ह्यासाठी आयुष्यासाठी मित्रांनो. प्रत्येक काही देवदेव करणे प्रत्येक क्षणामध्ये नवऱ्याच्या बसणे उठणे सतत राहणे जवळकडे फिरणे तिकडे फिरणे. तर तीच खरी त्याची प्रियसी बायको त्याची मित्रांनो खरी. लग्न करून आणून ठेवलं म्हणजे ते आपण त्या संगत निघून गेली ती बायको नसते मित्रांनो. तसल्या गोष्टीचं आपण आठवण करायची नसते. जी आपल्या संगत आहे सुखादुःखात तीच बायको आपली खरी म्हणून आपलं जीवन त्यासाठी व्यतीत करायचं मित्रांनो.
ह्याचा आमचा अनुभव एक सांगत होता मित्रांनो की प्रेसी कशी राहावी हे आपल्या ह्याच्यावर आपण बोलत होतो मित्रांनो. आणि ह्यासाठी आपल्याला हे उदाहरण तुम्हाला दिलं. प्रेसी आपली एकच असते की मित्रांनो की आपल्या प्रत्येक सुखात आणि दुःखात आपल्याला साथ देते आणि कशा पद्धतीत आपल्याला सोडून जात नसते मित्रांनो. तीच खरी आणि शेवटची आणि आपल्याला टिकणारी गरीब घरची मित्रांनो बायको तीच आपल्या शेवट पण साथ देणार मित्रांनो. कसल्या क्षणामध्ये काही बी आपल्यासाठी रुख सुख जे बी आहे ते खाऊन कोण आपली जिंदगी आपल्यासाठी काढणार तीच बायको खरी आहे मित्रांनो. 10 मिनिटं येऊन बोलून करून पळून जाणारी बायको कधी जीवनामध्ये कुठं साथ देते मित्रांनो. मग ह्यासाठीच म्हणतो मित्रांनो कोणाही फ्रॉड आजकाल भरपूर सर असतात. त्याला आपण न काही गोष्टी त्याच्या विचार ठेवता आपले जीवन एकासाठी न व्यर्थ घालवता आपण एक चांगला आपला जे येणारी बायको त्यासाठी आपला वेळ द्या. कारण की जी आपल्या सत्या मार्गावर चालणारी आपल्या स्वतः प्रत्येक गोष्टी आपल्या सांभाळणारी आणि नवऱ्याशिवाय न राहणार ती बायको खरी असते मित्रांनो. निघून गेल्याची वाट न पाहता आपले जे आहे त्याच्याकडं जे संस्कार ज्या वेळेला ठेवला असतो मित्रांनो ती बायको कधी नवरा सोडून कुठं बाहेर जात असते मित्रांनो. जी सती सावित्री असते त्या नवरा कधी सोडून कुठं जात नसते. नवऱ्याच्याच घरामध्ये राहत असते आणि जीवन आपलं पूर्णपणे त्याच्या घरामध्येच पूर्णपणे जीवन आपण व्यतीत करत असतो. आणि तीच तिच्या नवरा म्हणजे जेव्हा ज्या घरात तिला दिलं जाते मित्रांनो त्याच घरात तिचं मृत्यू व्हावा त्याच घरात ती नांदावं तीच खरी बायको असते मित्रांनो. जी बाई नवऱ्याच्या घरी येऊन न नाता निघून दुसरीकडे निघून जाते ती बायको नसते आणि तिची आठवण करणं बी गैरसमज आहे मित्रांनो. तर माझा हा व्हिडिओ छोटासा होता मित्रांनो. तुमच्यासाठी बनवला कसा वाटला का नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आम्हाला कळवा की आमचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो. बाय बाय.